त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय दादासाहेब मुंडे यांना विनंती करतो की त्यांनी बोला. कैलासवासी भारती देशमुख उपजिल्हा यांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी तर म्हणजे महाराष्ट्रातल्या काही प्रमुख लोकांना माहिती जेव्हा झाली तेव्हा जाहीर करावी की नाही करावी अशा प्रकारची स्थिती होती. अनिल जाधव नावाचे PI ज्यांनी त्यांना उचललं आणि त्यांच्या लक्षात आलं की हा विषय गंभीर आहे आणि म्हणून त्यांनी लोदग्याला औसा तालुक्याकडून ते जाण्याचा प्रसंग असा होता की अभिमन्यू पवारांच्या मुलीचं लग्न 24 तारखेला पुण्यात झालं होतं आणि अभिमन्यू पवारांची भेट व्हावी आणि म्हणून खरं म्हणजे त्या रस्त्यावर जाण्याचं त्यांचं त्या दिवशी ठरलं. आणि अनिल जाधवांची माझी मैत्री असल्यामुळे त्यांनी मला फोन केला आणि ते सांगितलं की मी तुला एक बातमी सांगतोय, फक्त घाई करू नकोस, थोडंसं गंभीर आहेत अशी एक पोस्ट करता येते का पहा. म्हणून मी पहिल्यांदा एका आमदाराचा गंभीर अपघात झाला अशी पोस्ट केली. नंतर भारती जिजांचं नाव घेऊन पोस्ट केली की थोड्या वेळाने मेडिकल बुलेटिन होईल. परंतु त्याच्या आधीच सगळं काही संपलेलं होतं. जिजाबरोबर काम करण्याचा माझा स्वतःचा अनुभव इथं बसलेल्या राजाभाऊ अण्णा सोडले तर सगळ्यापेक्षा जुना आहे. साधारण 1992 साली भारती देशमुखांना पहिल्यांदा कैलासवासी मेघराज आडसकर साहेब बांधकाम सभापती होते आणि आम्ही विद्यार्थी चळवळीचा एक कार्यक्रम घ्यायचा म्हणून त्यांच्याकडे गेलो होतो जिल्हा परिषद सभागृहामध्ये. आणि तिथे असा चुनचुनीत दाढीवाला हातामध्ये एमबी घेऊन आडसकर साहेबांकडे आला आणि त्यांचं काही चाललं होतं. आम्हाला सभागृह बुक करायचं होतं. विद्यार्थी चळवळीत कुणीतरी मदत केल्याशिवाय कार्यक्रम होणार नव्हता. आडसकर साहेब म्हणाले आता तुमचा प्रश्न सुटलाय, हे आले त्यांची काय ओळख नव्हती. आम्ही त्यांना कसं म्हणणार, तुम्ही काय चिंता करू नका, मोठा माणूस आहे. आणि पहिल्यांदा भारती देशमुखांचा नामचा तिथे संपर्क आला. पुढे योगायोगाने ते पंचायत समिती सदस्य झाले, सभापती झाले, पुन्हा ते जिल्हा परिषद सदस्य झाले, सभागृहात आले. पण त्यांची आणि खरी भारतीय जनता पार्टीची जी वोट बांधली गेली ती 2003 साली बांधली गेली. तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष फुलचंदराव कराड यांचा कार्यकाळ तब्बल 3 वेळा झाला होता आणि भारतीय जनता पार्टीमध्ये असा अध्यक्ष बनवण्याची प्रथा नव्हती. परंतु फुलचंदराव कराडांना बदलायचं कसं हा मोठा प्रश्न मुंडे साहेबांसमोर. तितक्या ताकदीचा माणूस भेटला पाहिजे. उद्या फुलचंदरावने काही उपद्रव दिला तर त्याची सामोरासमोर तयारी असली पाहिजे आणि विशेष म्हणजे तो मराठा चेहरा असला पाहिजे असं मुंडेंच्या डोक्यात आलं. आणि म्हणून त्यांनी एक व्यूहरचना लावली आणि ठरवलं की कायदेशीर दृष्ट्या आरटींना अध्यक्ष करायचं आणि मग त्याच्यासाठी प्राथमिक सभासद करायचा, सक्रिय सभासद करायचा आणि वेळ प्रसंग आला तर निवडणूक घ्यायची असा विचार मुंडे साहेबांनी केला. आणि म्हणून त्या सगळ्या निवडणुकीची जबाबदारी माझ्याकडे स्वतःकडे होती. मी त्या निवडणुकीचा प्रमुख होतो. मला आठवतंय की वडोली तालुक्याचे अध्यक्ष अंकुश नाना मस्के होते, दिनकररावजी आंधळे या दोघांनी मिळून ती सभासद म्हणून केली होती. राजाभाऊ मुंडे त्या सगळ्या प्रक्रियेचे प्रमुख होते. श्रीकांत जोशी जिल्ह्याचे प्रभारी होते आणि बसाय बंधू नावाचे एक अत्यंत निष्ठावंत अटल बिहारी वाजपेयींचे सहकारी त्या निवडणुकीला प्रमुख म्हणून आले होते मुद्दाम. आणि ती निवडणूक झाली. जिजांना ज्यावेळेस अध्यक्ष केलं वृंदावन गार्डनला, आजही मला आठवतं की भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम त्याच्यापेक्षा मोठा कधी पूर्वी झाला नाही. पुढे इतका चांगला होईल का मला शंका आहे. आणि जिजा आले त्या प्रक्रियेत, योगाने जिजा त्या प्रक्रियेत आले आणि नंतर मुंडे साहेब प्रदेशाचे अध्यक्ष होण्याचा योग आला. म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या राजकीय सुखादुःखाच्या काळामध्ये ताकदीनं राहणारा नेता, विशेषतः असा नेता अत्यंत मृदू, गोड, पोटातलं पाणी सुद्धा हलू देणार नाही. म्हणजे जिजा तुम्ही समजताय इतके शांत होते असं काही समजू नका. अत्यंत त्याला काय म्हणू की डावपेच असणारा नेता होता. तसा फार डावपेच असला नेता होता. फक्त आपण आक्रमण करतोय, समोरच्या माणसाला दुखवतोय असं त्याला वाटलं नाही पाहिजे. म्हणजे आपलं काम तर साध्य झालं पाहिजे, मात्र समोरचा माणूस दुखावला नाही पाहिजे. हे तुम्ही 2009 बघितलंय की त्यांचा पराभव ज्यांनी केला निवडणुकीमध्ये त्या लोकांशी ते 5 वर्ष किती प्रेमाने राहिले होते. म्हणजे विचार करा की आपल्याला या माणसाने दुखवलंय तरी सुद्धा त्या माणसाला दुखवायचं नाही
कारण त्यांना माहित आहे की आपल्याला लॉंग टाइम राजकारण करायचं आहे. राजकारणामध्ये इच्छाशक्ती आणि महत्वाकांक्षा असलेली माणसं अशी वागत असतात आणि दुर्दैवानं ही इच्छाशक्ती आणि महत्वाकांक्षा असलेली जी माणसं आहेत यांना भारताच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांना फार आयुष्य भेटत नाही. जिजांचं जाणं शेवटी माणूस काय असतं की जन्माला माणूस एक दिवशी जाणार आहे निश्चित आहे, पण अकाली जाणं हे वेदनादायी आहे. जिजांचं अकाली जाणं वेदनादायी आहे. 2012ला सुद्धा असा प्रसंग आला होता की कदाचित आज जर जिजांची प्रकृती सुधारली नाही तर जिजांना डिक्लेअर करावं लागतं की काय. म्हणजे मुंडे साहेबांनी आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये विचार केला की आपण 2 दिवस वाट पाहू. म्हणजे 2 दिवस वाट पाहू याच्यामध्ये ते बाहेर आले होते, लक्षात घ्या. म्हणजे किती इच्छाशक्ती असली पाहिजे या माणसाची. असा हा माणूस आपल्या जिल्ह्यामध्ये एक चांगला नेता म्हणून, एक प्रदीर्घ काळ भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून, आपल्या मतदारसंघाचा आमदार म्हणून एक सगळ्यांच्या स्मरणात राहणारा नेता होता. आता त्यांच्याबद्दल जे बोललं गेलं खरं म्हणजे लाभार्थी लोकांनी त्यांना लक्षात ठेवणं स्वाभाविक गोष्ट आहे, पण त्यांचा लाभ न झालेल्या माणसांच्या सुद्धा ते लक्षात आहे. याचा अर्थ तो चांगला नेता होता असाच त्याचा अर्थ होतो. म्हणून राम पाटील म्हणाले, राम पाटील तुमचं खरं म्हणजे जिजाबाई नाही कल्याण झालं, तुमचं कल्याण झालं शिवाजी तोरामुळे. तुम्ही राजकारणात यशस्वी झालात शिवाजी तोरमुळे. आणि अर्थव्यवस्थेत जरा नावं घ्यायला शिका तापडे यांचं, तर तुम्ही म्हणतात तापड्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो. म्हणजे राजकारणामध्ये आपण हे शिकलं पाहिजे. ठीक आहे, राजकीय नेत्याचा प्रभाव झाला हे ठीक आहे, पण आपण हे राजकारण शिकलं पाहिजे. नेत्यांनी न्याय कसा द्यावायचं उत्तम उदाहरण बसलेल्या माणसापैकी जर कुणाचं असेल, उत्तम उदाहरण. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक झाल्यानंतर आम्हाला असं गृहीत होतं की प्रस्थापित लोकच अध्यक्ष उपाध्यक्ष होतात, पण जिजा मला असं म्हणाले आपण आज एकदम सामान्य माणसा उपाध्यक्ष करणार आहोत. कुणाला कोण सामान्य माणूस डायरेक्टर आहे बाबा. आणि अचानक गोरख धुमाळांचं नाव आलं उपाध्यक्ष पदाला आणि सगळ्यांना धक्का बसला. म्हणजे जे डायरेक्टर होते का त्यांना सुद्धा हा धक्का होता की गोरख धुमाळाला उपाध्यक्ष केलं जाऊ शकतं. म्हणजे राम पाटलांना महिला त्या आयोगाचं एक अध्यक्ष केलं होतं, धुमाळांना केलं. म्हणजे सगळ्या पोरांना ताकद दिली पाहिजे आणि स्वतःचे कार्यकर्ते निर्माण केले पाहिजे. लक्षात असू द्या, राजकारणातल्या सगळ्या माझ्या मित्रांना माझी विनंती आहे की आज परिस्थिती बदलली आहे. शांताबाई, मिस कॉल, बाबूराव, रिक्षावाला हे गाणे आवडणारी पिढी निर्माण झालेली आहे आणि त्या आवडीच्या प्रक्रियेमध्ये आपण राजकारणात आहोत. आपली एक पिढी अशी होती की त्यांची आवड वेगळी होती, त्यांचा आवडता नेता वेगळा होता, राजकारणामधली स्थित्यंत्र वेगळी होती. आजही राजाभाऊ मुंडेंना जर विचारलं जुन्या काळामधल्या लोकांना की राजाभाऊ मुंडे कुणाचा कार्यकर्ता, लोक सांगणार बळवंतराव कदमाचा कार्यकर्ता. सोमनाथ बडे कुणाचा कार्यकर्ता, अशोक पाटलांचा कार्यकर्ता. बापूचं घर कुणाचा कार्यकर्ता, क्षीरसागरांचा कार्यकर्ता, फार फार तर मुलांचा कार्यकर्ता. बरोबर. म्हणजे तुम्हाला किंवा विनायक गोयलचं उदाहरण आहे की विनायक गोयलला कधी विचारलं की विनायक गोयल शिवसैनिक म्हणजे ठाकरेंचा कार्यकर्ता. आणि म्हणून काय असतं की तुमची मूळ ओळख ही बुजत नाही. म्हणजे BM पवार किती फिरले तरी ते क्षीरसागरापासून राजकारण आले तुम्हाला नाकारता येणार नाही. बजरंग किती फिरला तरी सोळंकेंचं घर सोडून त्यांना दुसरं नाव असणार नाही. म्हणजे बापू असतील ते असतील. याचा अर्थ असा आहे की आम्ही आमचं मूळ विसरलं नाही पाहिजे, कारण मुळाशी तुमची ओळख असते. आणि म्हणून जिजाची ओळख ही मुळ जर पाहिलं तर मुंडेंचं आहे. आणि महाराष्ट्रात नशीब असं आहे की महाराष्ट्रात 3च आडनाव असे आहेत की ज्या आडनावासंग राहिलं की तुमचं अस्तित्व राहतं. ते म्हणजे एक पवार, दुसरं ठाकरे आणि तिसरं मुंडे. या 3 नावाशिवाय महाराष्ट्रात ना माणसं जमतात ना मतं मिळतात. त्याच्यामुळे विचार करून राजकारणामध्ये जा, राजकारणामध्ये राहा. तर आता आम्ही 50मध्ये आहोत, त्याच्यामुळे आमचा मागच्या येणाऱ्या पिढीला विनंती आहे की हे सगळं करत असताना आणि तिजांचा आदर्श पुढे घेऊन जात असताना जगदीशने उल्लेख केला त्या गावाचा. खरंच कांदापूर मोहाचं गाव आहे ते तुम्ही म्हणतात तसं गाव नाही, दहशत वगैरे काही नाही. ती एक विचाराची लढाई होती. गंगाधर अप्पा बुरांडे सारखा एक 10-5 जातीची त्या जातीचा माणूस खासदार झाला. त्यांनी माणसं घडवली. कान्हापूर मोहा ही क्रांतिकारी आणि चांगल्या विचाराची माणसं घडवणारं गाव आहे. बाबू पोटभरे असेल त्याच गावचा आहे, मोतीराम दराडे असेल त्याच गावचा आहे. म्हणजे आरटी जिजा असतील त्याच गावचे. नुसते आरटी नाही, जीटी एमटी त्यांचा अख्खा परिवार. हो, हा परिवार प्रतिकूल स्थितीतून आलाय. आरटी जिजा हा काही अडाणी माणूस नव्हता, हा MSc झालेला पोरगा होता. बीड पासून मोह्याला पायी पायी गेलेला पोरगा आहे हा शिक्षणासाठी. आणि म्हणून ह्या माणसाला हे उगा नाही केलं. मोठी माणसं आकाशातून पडत नाही, जमिनीतून उगवत नाही. लक्षात ठेवा, ही माणसं घडतात आणि हे घडण्यासाठी त्यांना त्याग करावा लागतो, त्यांना बलिदान द्यावं लागतं, त्यांना समर्पण करावं लागतं आणि ही निष्ठा दाखवावी लागते. मला वाटतं ही आरती जिजांनी दाखवली आहे. आज आरती जिजाच्या या सगळ्या जाण्यानंतर आपल्याला हे सगळं कळतं की आरती मोठे होते. सिंधुताई सपकाळ म्हटल्या होत्या महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी मरावं लागतं आणि माणसं मेल्यावर महाराष्ट्राला कळतं की हा माणूस मोठा आहे. म्हणजे ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
पण शेवटी निसर्गाच्या नियमाप्रमाणे हे सगळं कर्तृत्व बाजू केलेलं माणसं लक्षात राहतात. शेवटी मी एवढंच म्हणेल, उगवतीचा सूर्य मावळतीला जातो आहे, मार्गक्रमणाच्या मार्गात मदन साचला आहे. खेद नाही, खंत नाही, परिपूर्तीसाठीच प्रवास असतो, केव्हा तरी मिटण्यासाठी काळजातला श्वास असतो. हा श्वास एक क्षणापासून सुरू झालेला, ज्या क्षणाला संपतो त्याच्यामधलं जे जीवन आहे, आपण लोकांसाठी काय केलं याच्यावर ठरतं. असं म्हणतात की ज्या पुढऱ्याच्या दारामध्ये सकाळी जास्त जोड चपलांचे जोडायचे असतात तो पुढारी मोठा, आणि ज्याच्या अंतिम क्षणाला माणसांची गर्दी असते तो माणूस मेल्यानंतर कळतो हा मोठा आहे. सरणाभोवतालच्या दुःखामध्ये मरणाराची शान असते असं म्हटलं जातं. आज 31 मे दिवस आहे. आज अहिल्यादेवी होळकरांची पुण्यतिथी आहे. खरं म्हणजे देशाच्या इतिहासामध्ये जयंती आहे आज, नाही त्यांची जयंती आज आहे. जयंती म्हणजे मला हे सांगायचं की जयंती आहे किंवा पुण्यतिथी आहे, मला हे सांगायचं की न्यायप्रिय राणी, त्या न्यायप्रिय राणीच्या दिवशी म्हणजे एक कारण स्वतःच्या मुलातून चूक झाल्यानंतर सुद्धा आपल्या मुलाला देहदंड देणारी राणी असा तिचा उल्लेख केला जातो. पेशव्यांच्या काळापासून देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत स्वतःचं साम्राज्य टिकून ठेवणारी राणी, आणि त्या राणीच्या या चांगल्या स्मरणाच्या दिवशी आपण सगळ्या वडवणीकरांनी हा कार्यक्रम घेतला. जिजांच्या कामाच्या ऋणामध्ये आपण कायम राहू, समाजाचं उत्तरदायित्व म्हणून. मी जिजांना जे फॉलो करतात म्हणजे जे जिजांना फॉलो करतात, कारण मी त्यांच्या आमदारकीच्या काळात त्यांच्याबरोबर नव्हतो, त्याच्यामुळे मला माहिती नाही की त्यांनी कुणाकुणावर उपकार केले, पण ज्याच्यावर त्यांनी उपकार केले आहेत असं त्यांना वाटतं. त्यांनी किमान जिजाच्या 10% तरी समाजामध्ये उपकाराच्या भावनेने राहावं आणि उपकार परतफेड करावा, एवढीच अपेक्षा व्यक्त करून थांबतो. ओम शांती.